संयमी शांत खेळाडू. चला या पुढील होणारी मॅच असेल, त्यांनी YouTube पाहत असाल तर लक्ष द्या. मॅच टाइम मध्ये सुरू झाली आहे. आपण वेळेमध्ये यायचंय आणि आपल्याला कॉल दिला जाणार नाही. आपण YouTube पाहून आणि मिड इनिंग मध्ये ज्यावेळेस 4 षटके संपतील त्यावेळेस मात्र यायचंय. या पुढील होणारी मॅच असेल ती म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव आणि गलमेवाडी नाईकबा 11 गलमेवाडी संघ दोन्ही संघाने मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचंय. जसं शिवाजी दादा त्याचबरोबर अथर्व आपण यायचंय व्यासपीठावर. शिवाजी दादा शेळके अथर्व यादव आपण व्यासपीठावर यायचंय आणि त्याचबरोबर प्रवीण महाराज चाळके आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. या गोटील गावचे जावई प्रवीण महाराज चाळके त्यांचा देखील या ठिकाणी केला जाईल यथोचित स्वागत सत्कार समारंभ. या प्रवीण दादा या, अथर्व दादा या आणि शिवाजी दादा या आपल्याला विनंती करतो व्यासपीठावर या. येस गोटील संघासाठी प्राइज हार्दिक पांड्या आपल्यासाठी प्राइज आहे. गोटील गावचा हार्दिक पांड्या सलग 3 चौकार मार, सलग 3 षटकार मार, त्याला 3 चौकार 3 षटकार मारले तर 500चं पारितोषिक सूर्यदादा पवार यांच्या माध्यमातून दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर रुपेश सनुगले, गोलंदाजी मार्कवर रुपेश सनुगले एक अष्टपैलू खेळाडू, आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो खेळाडू जर्सी नंबर 9. येस रुपेश दादा, सचिन दादा आणि संपूर्ण ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स गोटील संघ लक्ष द्या. 3 चौकार 3 षटकार मारा आणि पवार साहेबांकडून 501चं पारितोषिक घेऊन जा. हॅट्रिक घेतली तरी 501 गोटील संघाच्या खेळाडूने, कोणत्याही खेळाडूने. हे आपल्या गावावरील प्रेम आहे, आपल्या गावातील खेळाडूंवरील प्रेम आहे पवार साहेबांचं. लेट्स प्ले. टाइमर स्टार्ट ऑन. स्टार्टिंग एंडला गोटील गावचा हार्दिक पांड्या सदा आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 625 सदा. येस प्रवीण महाराज चाळके या गावचे पाहुणे, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. जावई येते या गावचे, गोटील गावचे जावई प्रवीण महाराज चाळके त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित सन्मान. अथर्व दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आयोजकांचा कॉल आहे दादा या, आपला देखील केला जाईल यथोचित असा सत्कार. त्याचबरोबर शिवाजी दादा शेळके आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. शिवाजी दादा या, आपण देखील या संघाचे यथोचित एक लेजेंडरी खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू आहात. या शिवाजी दादा. नितीन पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शिवाजी दादांचा यथोचित सत्कार करायचा आहे. सूरज दादांच्या शुभ हस्ते करूया. सूरज दादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय सत्कार, स्वागत, सन्मान. पंच टाइमावर मॅच खेळवायची आणि आपण टायमर आपल्या घड्यात, आमच्या घड्यात सेट आहे, आपण पण सेट करा आणि वेळेमध्ये इनिंग कशी संपेल, मॅच कशी संपेल याची जबाबदारी आपली देखील असेल, आमच्या सोबत आपली देखील जबाबदारी असेल. प्राइज लावलं होतं गोटील गावासाठी आणि रुपेश चमकलाय. रुपेशने 4 डॉट काढलेत. 3 चौकार 3 षटकारचा प्राइज होता सूरज पवार साहेबांकडून 501, मात्र गोटील गावचा हार्दिक पांड्या 3 डॉट 4 डॉट खाताना पाहायला मिळतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन बॅटल 4 डॉट आणि 5व्या चेंडूवर कॅचची संधी निर्माण केली आहे. विनू धावतोय, पळतोय, अक्षय आहे एकेरीला दुहेरीत कन्वर्ट. पास हे आहे टॅलेंटेड, टॅलेंट आहे. बक्षीस लावायला पण टॅलेंट लागतं, बक्षीस लावायला पण दादा टॅलेंट लागतं, खिशामध्ये हात घालायला पण टॅलेंट लागतो.
नाईकबा 11 गलमेवाडी आणि त्याचबरोबर जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव आपण आपल्याला कॉल देऊयात. आपण पहिला कॉल असेल. यूट्यूब पहा आणि यूट्यूब पाहून आपण ऐकत असाल आमचा आवाज तर आपल्याला सांगण्यात येत आहे की मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल कारण स्पीकरचा आवाज थोडासा कमी आहे त्यामुळे आपण यूट्यूब पहा. आपण ग्राउंडवर असाल तरी देखील यूट्यूब पहा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. यूट्यूब पहा जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव आणि त्याचबरोबर गलमेवाडी संघ. आपण लक्ष द्या. या पुढील आपला टॉस असेल आणि आयोजकांचा निर्णय असा आहे की मिड इनिंग मध्ये टॉस साठी जो संघ येणार नाही त्याला मात्र पॅनलाइज केला जाईल कारण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मॅचला व्यत्यय होतोय त्यामुळे आपण युट्यूबला मॅच पहा. ग्राउंडवर असाल तरी युट्यूबला मॅच पहा असं सांगण्यात येते. गोलंदाजी मार्कवर विक्रांत कॅप्टन. चला विक्रांत दादा थोडासा स्पीडअप करा. मॅच अजून आपल्याला पाहिलं तर 12 ते 13 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. पंच आपण देखील घड्याळावर लक्ष असू द्या. आमचं लक्ष तर आहेच. आपलं देखील लक्ष असू द्या. मस्करवाडी संघ विक्रांत दादा थोडीशी घाई करा ना दादा कारण आपल्याला अजून 13 मॅच खेळवायचे दादा. वाजलेत 12. काल या टायमिंगला पाहिलं तर आपला दुसरा अर्धा गट संपला होता. पहा सूर्य कसा फटका इनसाइड आउट. चेंडू जातो 1 बाउन्स. सीमारेषे पार. एक आलाय. अजून 2 येतील का? 4 एके 4 4 2 8 4 त्रिक 12 होईल का? 12 झाला. 3 चेंडू 3 चौकार. पवार साहेबांकडून सूरज पवार साहेबांकडून 500. सूरज पवार सरांच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे. एक आलाय. अजून 2 येतील का दादा? दादांचं लक्ष असेल. आणि गोटीलगावचा हार्दिक पांड्या बॅटिंगला म्हटल्यानंतर त्यांची बॅटिंग क्लास आहे. जर्सी नंबर 625 आहे. जरूर 33 नाही मात्र 625 आहे. 7 5 11 आणि 2 13 म्हणजे 3 हा त्याच्या जर्सीचा नंबर टोटल. पुन्हा एकदा हलक्या त्याने टोलवला. एक धाव चिकी सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का? सचिनने थांबवलंय. पहा सूर्यकाचा षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. उसंडी मारते 14 या आकड्यावर. 14 धावसंख्येवर. जे जीवन काय त्यात इश्क नाही आणि जो खेळ काय त्यात रिक्स नाही. सदा सांगतोय रिक्स आहे तो इश्क आहे. इश्क आहे तो रिक्स आहे. सूर्य कसा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. पायांच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण तैनात आहे मात्र त्या ठिकाणी एकच धाव. बघता बघता कुठेतरी एकेला दुहेरीत कन्वर्ट करेल का? थांबवलंय. हा दुसरी धाव देखील झाली असती. डगआउट मधून कुठेतरी आवाज येतोय गोटील संघाच्या. धावा घ्या. धावांसाठी धाव करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. आपल्या खेळाडूंना सांगण्यात येतं डगआउट मधून कोणी बाहेर येऊ नका. पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. आपण फोन करून 12व्या खेळाडूला स्कोर विचारू शकता.
15 धावा. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. ते 12व्या खेळाडूचं लक्ष आहे. दोन्ही गोलंदाज मार्कवर इनू, या सीझनची पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज इनू आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस संघाला सुरुवात झाली 2025-26 चा टेनिस संघाम सुरुवात झाला आणि पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज. आणि पाहिलं तर पीटीपीएल मध्ये घर जाणारा देखील पहिला गोलंदाज इनू. इनू असा गोलंदाज. 15 धावा दादा. 15 आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे दादा. त्याला प्रत्येक चेंडूवर लक्ष आहे. आपण 12व्या खेळाडूला फोन करून आपला स्कोर विचारू शकता. कॅचची संधी होती. सूरजच्या हातातून कुठेतरी चटका दिलाय. सूरजच्या हाताला पाहिलं ना. मस्करवाडी 11 नंबर 1 मोर्या 11 मस्करवाडी संघा नंबर 1 चे एक अष्टपैलू खेळाडू आहेत सूरज. त्यांच्याकडून हाताला चटका देऊन चेंडू गेलाय. सीमारेष घोषांकीश येतात 1 धाव आणि एका धावेची संघाची धावसंख्या धावून पोहोचते 16 या आकड्यावर. आता 16 धावा झाल्यात मित्रांनो. रुपेश लगेच जागेवर जा. विक्रांत दादा लगेच जागेवर पाठवा. आपापल्या खेळाडूंना आपापल्या जागेवर पाठवा. आता मात्र नवीन गोलक फलंदाज सुरेश पुजारी. नवीन फलंदाज सुरेश पुजारी. सोळा धावसंख्येवर आणि पुढचा चेंडू कुठेतरी खेकडे पकडतात का काय कळत नाही. पावसाळ्यामध्ये खेकडे पकडतात, उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा कोंबड्या पकडतात असं ऐकलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये खेकडे पकडतायत. तंगड्यांमधून चेंडू जातोय. अरे कॅप्टन आहे, कॅप्टन कडून अशा चुका होणं संघासाठी आदर्श काय ठेवणार. खरं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कॅप्टन कडून प्रोत्साहन देत आहेत, स्वतःला प्रोत्साहन देत आहेत, मोटिवेट करतायत कॅप्टन. कॅप्टन कडून चुका झाल्यात, संघ त्यांना प्रोत्साहन देतोय. चला विनू थोडीशी घाई कर मित्रा. विनू घाई कर मित्रा. कॉल दिला जातोय वारंवार. क्लासिकल सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. घोषांकी शिरतात 1 धाव. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 झाली ना. कॅप्टन अपील करतायत. त्यांच्याकडून चेंडू सुटला होता, आता मात्र अपील करतायत. म्हणतायत चान्स घेतायत. अपील तर करूया. मिळाली विकेट तर मिळाली. अपील करतायत विक्रांत दादा जर्सी नंबर 4. येस गलमेवाडी आज जर पाहिलं तर नव्या जोशात, नव्या ढंगात, नव्या जर्सी मध्ये आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि वीस धावा.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा संख्येवर नियस केटी स्पोर्टचे सर्व दुर्गेश दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सूरज गोलंदाजी 1 2 3 4 काय चाललंय आज कळलं ना मास्करवाडी संघाचं. 1 2 3 4 मोहे अशी सिच्युएशन. मात्र कॅच घेतलाय. अक्षय होता त्याच्या बॅकअपला, मात्र कॅच घेतली सौरभने. अक्षय जर्सी नंबर 777 आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेश पुजारी परतलाय. आणि आता हा हिटर अमित, गोटीलगावचा हा हिटर अमित मैदानाच्या आतमध्ये. डोक्यात चालाकी ही गोटीलगावची चालाकी याला म्हणतात. दणका प्राइज लावू नका, षटकार पडतायत. तुम्ही प्राइज लावलं की विकेट जात आहेत. काय करायचं बोला. गोटीलगाव काय सांगू. सचिन पवार साहेब काय करू. लावू प्राइज. प्राइज लावलं विकेट जातात राहू द्या, आम्हाला वाटतील गोटीलगावचे खेळाडू. हा डगआउट मधून आवाज आला नका लावू, प्राइज नका लावू. षटकार मारल्यावर प्राइज द्या. एक आलाय. म्हटलं होतं ना असं आहे पवार साहेब. षटकाराला प्राइज लावलं की विकेट जाते. षटकार मारते दुसऱ्या बॉलला विकेट जाते. चतुर चालाकी आहे तुमची ही. हे गावावरचं प्रेम आहे की चतुर चालाकी आहे तुमची, आम्हाला कळत नाही. चला नवीन फलंदाज लगेच जाऊ ना तर. आता कोण आलाय. अभि. अमित आउट झाला. अभि आलाय. बस जो तो येतोय, एक षटकार मारतोय, आउट होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा. विनोद तुम्ही चतुर चालाक आहे राव, तुमचा नाद नाही. तुम्ही 32 शिराळ्यामध्ये पाय होता. नाद निराळा 32 शिराळा, ती टॅगलाईन आहे 32 शिराळ्याची. संघाची धावसंख्या जाऊन पाहिलं तर 28 धावांनी 29 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 समोर. 28 धावा झाला. 29 ला विन आहे. 3 वेळा सांगितलं लक्ष असू द्या. आणि तुमचा विनू दादा बाउंड्रीवर राहून रन मोजतोय दादा. प्रत्येक चेंडूवर त्याचा आम्हाला सांगतो दादा एवढ्या धावा, दादा तेवढ्या धावा. त्याचं लक्ष बरोबर आहे, त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेटर आहे. विक्रांत दादा फलंदाज लगेच पाठवा. चला गलमेवाडी संघ टॉस साठी या आणि मानेगाव संघ टॉस साठी या. यस दुर्गेश दादा या टॉस साठी. दुर्गेश दादा
चला गलमेवाडी संघ आपला कॅप्टन थोडासा धावत पाठवायचा आहे, कारण आयोजकांनी आपण पहिलाच कॉल दिला होता की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी हजर पाहिजेत, अन्यथा पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. आम्ही देखील युट्यूब वर सांगतोय, वारंवार सांगतो की युट्यूब वर पहा, ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनाचं पालन करा, आम्ही सांगतोय वारंवार. आणि आज जर पाहिलं तर सूरज वाळके, सूरज मस्कर नाहीये आज. सूरज मस्करची कुठेतरी टॉस जिंकलाय गलमेवाडीने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. सूरज मस्कर आणि त्याच्या जोडीला रुपेश सनुगले. आज जर पाहिलं तर मोरिया 11 मस्करवाडी संघाने कुठेतरी ओपनिंग पेअर चेंज केलेले आपल्याला पाहायला मिळते. दोन सूरज मस्कर आणि सूरज वाळके ही आघाडीची जोडी नेहमी असते, मात्र मागील काही काळापासून पाहिलं तर मोरिया 11 मस्करवाडी संघाने जोडी चेंज केली आहे आणि ओपनिंगला सूरजच्या सोबत रुपेश सनुगले. पहिल्या चेंडूवर विकेटची संधी. वा भाई वा, वा भाई वा. ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाचा हार्दिक पांड्या, का मला हार्दिक पांड्या म्हटलं जातं, याचं उत्तम उदाहरण सदाने दिलंय. पहिल्या चेंडूवर सूरज मस्कर बॅक टू द डग आउट. चला नवीन फलंदाज सूरज वाळके, चला लगेच धावत जा मैदानात. चला नवीन फलंदाज पाठवा मस्करवाडी संघ. मस्करवाडी संघाचा विचार केला ना तर कालच्या दिवसात सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2, त्यामध्ये पाहिलं ना काय अप्रतिम खेळ त्यांचा राहिलाय. वीरात वीर दौडले 7 खेळाडू खेळले, लढले, विडले, बक्षीस पात्र फेरी खेळले आणि त्यामध्ये बक्षीस पात्र फेरी खेळत असताना त्यामध्ये पाहिलं तर किरण मस्कर काय अप्रतिम फलंदाजी. 9 चेंडू आणि 23 धावांची बहरदार खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, बॅक ड्राईव्ह, फ्रंट ड्राईव्ह त्यांच्याकडून पाहायला मिळाले. ड्राईव्हचे फटके काल पाहण्याजोगे होते आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. आज जल्लोष असेल मस्करवाडी नंबर 2 मध्ये, पार्टीचा माहोल असेल. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी 2 मध्ये आज पार्टीचा माहोल असेल. संडे फंडे आहे आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे किरण सरांचा बर्थडे, म्हणजे जल्लोष असेल आज मस्करवाडी मध्ये. सूरज वाळके, सूरज मस्कर गेला, सूरज वाळके आला. अनेक दिवस ही 2 ओपनिंगला पाहायला मिळत होती. आज मात्र रुपेशला संधी मिळाली. मागील काही मॅच पासून पाहिलं तर रुपेश आणि सूरज मस्कर ही जोडी आघाडीला येताना पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा. यष्टांच्या मागे जर पाहिलं ना कॅप्टन कूल सचिन ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आज जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग 11 गोटील या संघातील एक खेळाडू आज जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग 11 गोटील संघातील एक खेळाडू बाळासो पवार साहेब यांच्या मातोश्रींचे आकस्मिक दुःख निधन झालंय. त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. आज दत्तकृपा 11 गोटील आणि संपूर्ण दत्तकृपा चषक 2026च्या माध्यमातून आपण मिड इनिंग मध्ये त्यांना वाहणार आहोत श्रद्धांजली. कारण आपल्यामधीलच एक खेळाडू आहे, आपल्या गावातीलच एक खेळाडू आहे. आज आपल्या गावातील खेळाडूंवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर त्याच्या दुःखामध्ये आनंद न व्यक्त करता संपूर्ण आपण आपला असोसिएशन त्याच्या दुःखामध्ये नक्कीच सामील होऊयात. पंच शहानिशा करतायत.
बाउंड्री रायडर जे आहेत त्यांनी निर्णय कळवा जरा. बाउंड्री रायडर निर्णय कळवा. आयोजन कमिटी बाउंड्री रायडरला कोण आहे पहा. यस षटकार आहे. बाउंड्री रायडर जे आहेत त्यांनी षटकार दिलाय. यस अठरा बॉल 5 धावेची आवश्यकता. एक ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या 24च्या घरामध्ये. बॉलिंग साठी सज्ज संतोष मामा. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 18 चेंडू 5 धावेची गरज आहे. मॅच तर एक तर्फे गेलेला आहे. पहिला चेंडू हॅलो मॅच जिंकलेला आहे मस्करवाडी. नंबर 2 नाही उभाऱ्या. मस्कर 2 काल होती. पुढील मॅच गलमवाडी गलमेवाडी वर्सेस मानगाव नाईकबा मानगाव.